नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, तुम्ही तुमच्या दारामध्ये कोहळा बांधलाय का किंवा विचार करताय का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पाहाच। घरात किंवा दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या वाईट शक्ती, नजर दोष, नकारात्मकता या सगळ्यांपासून रक्षण होण्यासाठी कोहळा हा दाराला बांधला जातो। कोहळा आणताना देठ असलेला तो आपण आणावा। आणल्यानंतर कोहळा मिठाच्या किंवा त्रुटीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा। त्याच्या एका बाजूला स्वस्तिक आणि दुसऱ्या बाजूला ओम काढावा। स्वस्तिक कुंकवाने काढावे आणि ओम हे अष्टगंधाने काढावे किंवा तुम्ही कुंकवाने काढले तरीही चालेल। या दोघांच्या मध्ये खालपासून वरपर्यंत काजळाची रेष आपण ओढावी। त्यानंतर कोहळा देवघराजवळ किंवा दरवाजाजवळ ठेवून त्याची पूजा करावी। हळदी, कुंकू, अक्षदा, दिवा, धूप हे सर्व दाखवून कोहळ्याची मनोभावे पूजा करावी आणि प्रार्थना करावी की घरात असणाऱ्या वाईट शक्ती किंवा नजर दोष, बाहेरील बाधा असेल किंवा जी काही नकारात्मकता असेल ती घरातून बाहेर जाऊ दे आणि घराबाहेर तो कोहळा शिंकण्यात टांगावा। टांगल्यानंतर कधी कधी तो 8 दिवसातच खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावून घेण्याची क्षमता त्याची संपलेली असते असे मानले जाते। अशा वेळी कोहळा सडतो किंवा खराब होतो, त्यातून पाणी यायला लागतं। अशा वेळी तो कोहळा काढून कचऱ्यात टाकावा किंवा पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करावं आणि दुसरा कोहळा पूजाविधी करून मग आपण घराबाहेर बांधावा। कदाचित कोहळा बांधल्यावर तो लवकर खराब होतो, कारण आजूबाजूला असलेली नकारात्मक शक्ती तो साठवून घेत असतो। नंतर 1 वर्षानंतर किंवा जास्त काळही कोहळा व्यवस्थित टिकतो। तरी पण सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळीची अमावस्या असेल या विशेष दिवशी जरी कोहळा खराब झाला नसेल तरी तो आपण बदलून घ्यावा। एरवी जर का कोहळा खराब झाला तर मग पुढील शनिवारी किंवा येणाऱ्या अमावस्येला तो आपण बदलून घ्यावा। कोहळा लावताना शनिवारी किंवा अमावस्येच्याच दिवशी तो लावावा आणि कोहळा नेहमी सूर्यास्तानंतरच लावणे अधिक प्रभावी मानले जाते। कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरील लोकांची नजर जाईल किंवा बाहेर लावताना ती व्यक्ती त्या खालून जाईल अशा स्थितीत तो आपण बांधावा। कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही। तसेच बाहेरील येणारी व्यक्ती आपल्याशी खूप चांगलं बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल द्वेष बाळगून असेल, त्याच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम आपल्या घरावर आणि आपल्या घरातील सदस्यांवर होत असतो। परिणामी घरात चिडचिड, कलह, व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी, प्रगती न होणं, प्रयत्न करून देखील घरामध्ये आर्थिक चणचण अशा बऱ्याच समस्या पाहायला मिळतात। त्यामुळे अशा सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी अमावस्येला घराबाहेर पूजाविधी करून कोहळा आपण आवर्जून बांधावा। त्यामुळे या सर्व गोष्टींपासून घरातील सदस्यांचे संरक्षण होतं आणि येणारी नकारात्मक ऊर्जा कोहळा बांधल्याने बाहेरच थोपवली जाते। यामुळे नजरदोष लागत नाही, बाधा होत नाही। कोहळ्यामध्ये दुष्ट शक्तींचा नाश करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर असते असे पुराणात उल्लेख केलेला आढळतो। पूर्वीच्या काळी दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी अशा पद्धतीने कोहळा बांधला जात असे। तर मंडळी, अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी घराबाहेर कोहळा कसा बांधावा आणि त्याचे कोणकोणते फायदे हे असतात हे आपण सविस्तर जाणून घेतलं। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा, मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।